एक वर्ष झाले तरी जखमा अजूनही ताज्या आहेत। वर्षभरापूर्वी सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDCतील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात भीषण आग लागली होती। त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या 2 कुटुंबातील 8 निरपराध जीवांचे होरपळलेले शव आजही डोळ्यांसमोर येतात। वेळ थांबला नाही, पण त्या कुटुंबाच्या व्यथेची घड्याळ अजूनही त्या क्षणावरच थांबली आहेत। 1 वर्ष पूर्ण झालं, पण त्या कारखान्याचे जळलेले अवशेष आजही तसेच उभे आहेत। भिंती काळ्या झालेल्या, छत कोसळलेलं, सर्वत्र केवळ राख आणि स्मृती। जिथे एकदा प्रचंड आग भडकली होती तिथे आजही शांतता आहे, पण ही शांतता किती काळच पिळवटणारी आहे। मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करत प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। मात्र केंद्राकडून अद्याप प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही। दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली। आई, वडील, मुले, सून, सासरे, एका रात्री सगळं कुटुंब संपलं। जे जिवंत राहिले त्यांच्यासाठी जगणं हा आता एक दैनंदिन संघर्ष बनला आहे। या दुर्घटनेनंतर कारखान्याचे मालक मुंबईत राहतात। आगीच्या महिनाभरातच त्यांनी त्याच MIDCत दुसरा नवीन कारखाना सुरू केला। सुमारे 50% कामगारांना तिथे पुन्हा काम मिळालं। उर्वरित कामगार मात्र बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले। अनेक जण महिनाभर त्या बंद कारखान्याकडे आशेने बघत बसले होते, पण आशा धूळ झाली। सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे या भीषण आगीतूनही इतर कारखान्यांच्या मालकांनी कोणताच धडा घेतलेला दिसत नाही। आजही MIDCत मशिनरी आणि कच्चा माल दाटीवाटीने ठेवला जातो। अग्निशमन दलाच्या गाड्या आत शिरायला जागाच नसते। सुरक्षेची उपाययोजना अजूनही नावालाच। या प्रकरणी 18 दिवस उशिरा गुन्हा दाखल झाला। मयत हाजी उस्मानभाई मंसुरी, त्यांचा मुलगा हनीफ आणि सून इशरत यांच्यावर BNS 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी विविध विभागांकडून अहवाल घेतले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। 1 वर्ष झालं, 8 जीव गेली, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, पण जबाबदारी कोण घेणार? सुरक्षेच्या बाबतीत जागरूकता येणार का, की पुन्हा एखादी अशीच भीषण रात्र येणार? Now and press the bell icon. Never miss a